2008 साली दीपिंदर गोयल आणि पंकज चड्ढा दिल्लीमध्ये बेन अँड कंपनीमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांच्या ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये फूड डिलिव्हरी करणाऱ्या वेगवेगळ्या रेस्टॉरंटचे मेन्यू एका फाईलमध्ये लावून ठेवलेले असायचे. लंचच्या वेळी ऑफिस कॅफेटेरियामध्ये ही फाईल वापरून लंच ऑर्डर करण्यासाठी मोठी लाईन लागायची. वाट पाहून पाहून हे दोघं हैराण व्हायचे. तेव्हा त्यांना एक साधी आयडिया सुचली. हे सगळे मेनू ऑनलाईन अवेलेबल करून दिले तर. फूडी बे या नावाने सुरू झालेल्या या सेवेचं नाव 2010मध्ये झोमॅटो झालं. रेस्टॉरंट शोधणं, रिव्ह्यूज वाचणं आणि नंतर फूड ऑर्डर करणं एवढ्याच गोष्टी तोपर्यंत यात करता यायच्या. पण दीपिंदर आणि पंकजनी या दिल्ली आणि इतर शहरांमधल्या एवढ्या सगळ्या रेस्टॉरंटचा डेटा जमा केला की यामुळे लोकांना फूड ऑर्डर करण्यासाठी भरपूर ऑप्शन्स मिळायला लागले आणि त्यांच्या वेबसाईटच्या युजर्सची संख्याही प्रचंड वाढली. पण अजून झोमॅटो स्वतः फूड डिलिव्हरी करत नव्हती. पुढच्या काही वर्षात झोमॅटोनी लाखो डॉलर्सचं फंडिंग उभारलं आणि स्विगीबरोबरच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी फूड डिलिव्हरी सुरू केली, जी गेम चेंजर ठरली. आज झोमॅटो ही भारतातल्या सर्वात मोठ्या फूड टेक कंपन्यांपैकी एक आहे. शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे आणि दररोज करोडो लोकांना सेवा पुरवते. झोमॅटोनी फक्त फूड ऑर्डर करण्याची लोकांची सवयच बदलली नाही, तर लाखो रेस्टॉरंट्स अक्षरशः तुमच्या बोटांच्या टोकावर आणून ठेवली. तुम्हाला झोमॅटोची ही जन्मकथा कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट स्टार्टअप स्टोरीजसाठी मराठी बिझनेस स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा.